हाय मैत्रिणींनो, मी मोना. मी आज तुम्हाला डिझायनर बाही कशी बनवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर म्हणजे कसं असतं, बाही जर डिझायनर असली तरच ब्लाऊज एकदम सुंदर आणि छान दिसतो. तर आणि ब्लाऊज जर छान असेल तरच साडीला छान असा लूक येतो. तर आज आपण डिझायनर बाही कशी बनवायची ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आपण इथे बाहीचा आकार काढून घेतलेला आहे. तर ही 10 इंचची बाही आहे. तर त्यात आपल्याला अर्धा इंच मार्जिन असते. तर हा 36 साईजच्या ब्लाऊजची बाही आहे. तर हे मी आज तुम्हाला सांगते की बाहीला डिझाईन कशी तर इथे आपण कॅनव्हास घेतलेला आहे. बाहीच्या उंचीच्याच मापाचा कॅनव्हास घ्यायचा आहे आणि त्याला 4 घडी करून घ्यायची आहे. आणि मी इथे पिन्स लावले आहे जेणेकरून आपल्याला परफेक्ट असा शेप त्या कॅनव्हासला देता येईल. दहा इंचाचा कॅनव्हास घेतलेला आहे. तर त्यामध्ये 1 इंचाची लेस आहे. तर लेस घ्यायची आणि लेसच्या मापाचा भाग सोडून आपण वरती माप घ्यायचं. तर इथे लेस 1 इंचाची आहे आणि वरती माप आलेलं आहे आपलं 8.5. तर त्या 8.5चा मध्य काढून घ्यायचा जेणेकरून प्रॉपर आपल्याला मध्यभागी डिझाईन करता येईल. एकदम छान असा आकार द्यायचा. अर्धा इंचमध्ये मोजून घ्यायचं जेणेकरून आपल्याला प्रॉपर शेप येईल त्या डिझाईनला. तर अशा प्रकारे आपल्याला डिझाईन करायचे आहे. तर तोच आकार आपण कॅनव्हासवर काढून घेऊ. एक्स्ट्रा कॅनव्हास कापून टाकू. त्याच ठिकाणी आपल्याला माप घ्यायचं आहे आणि इथे पण आपण अर्धा इंच मोजून त्याला आपण आकार द्यायचा आहे. एकदम छान आणि हलक्या हाताने आपण त्याला आकार देणार आहोत. खूप छान अशी बाही तयार होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पिन्समध्ये घेऊन आणि एक्स्ट्राचा कॅनव्हास आपण कापून टाकणार आहोत. मध्ये एकदम हलक्या हाताने छान असं कट करून घ्यायचं आहे. एकदम आकार छान आला पाहिजे. हे बघा, 2 डिझाईन आपल्याला 2 बाह्यांना तयार झाले आहे. तर आपण त्याचा मध्य काढून एकदम मध्यभागी प्रॉपर कॅनव्हास बसला पाहिजे. खाली लेसची जागा सोडून आपण वरच्या साईडने तो कॅनव्हास बसवायचा आहे. पिन्स लावून घ्यायच्या जेणेकरून कॅनव्हास इकडे तिकडे जाणार नाही. आणि आता आपण त्या कॅनव्हासवर शिलाई मारून घ्यायची. आणि कॅनव्हास बाहेर दिसला नाही पाहिजे म्हणून आपल्याला ही पद्धत वापरायची आहे जेणेकरून कॅनव्हासला हात शिलाई करायची गरज येणार नाही आणि ती डिझाईनच्या मध्ये येणार नाही. दोन्ही बाह्यांना छानपैकी असं कॅनव्हास आपल्याला बसून घ्यायचं आहे. बघा, याला पण मध्य काढून आपण मध्यभागी एक रेष मारली. नवीन असाल तर एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. याला पण पिन्स लावून घ्यायच्या जेणेकरून कॅनव्हास सरकला नाही पाहिजे. शिलाई मारून घेऊ. बघा, आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. त्यावर अस्तर ठेवून आणि एकदम बरोबर आपल्याला मध्यभागी शिलाई मारून घ्यायची आहे. कॅनव्हासच्या एकदम कडेला, एकदम मध्येही नाही आणि कॅनव्हासवर पण नाही, एकदम कडेने आपल्याला अशी शिलाई मारायची आहे.
आता आपण मधला भाग कट करून घेऊ. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक काम असतं. अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. आणि आता छोटे छोटे कट्स द्यायचे आहे पूर्ण डिझाईनमध्ये, जेणेकरून एकदम छान असा शेप येईल त्याला. बघा, आता आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास मध्ये जातो आहे. बघा, खूप छान डिझाईन आहे. सर्वांना नक्की आवडेल अशीच डिझाईन आहे. तर अशा प्रकारे हीच पद्धत वापरून आपण खूप साऱ्या डिझाईन्स बनवू शकतो. बघा, आता आपल्याला दाब टीप द्यायची आहे. एकदम छान. अशी छानपैकी दाब टीप देऊन घ्यायची. बघा, किती छान आकार आलेला आहे आपल्या बाहीला. अशा प्रकारे. ठीक आहे. आता आपलं हे पूर्ण अस्तर आपण साईडने जॉईंट करायचं. बघा, कॅनव्हास कुठेही दिसत नाही आहे. तो अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या मधोमध गेलेला आहे. पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं. आता एक्स्ट्रा भाग आपण कापून टाकणार आहोत. अशा प्रकारे. आणि आता आपल्याला एक इंचाची पट्टी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला खाली ती पट्टी लावता येईल. हे बघा, अशा प्रकारे. आता अस्तरवर टीप मारायची, दाब टीप द्यायची असते. पट्टी उलटी करायची. ठीक आहे. अशा प्रकारे टीप मारून घ्यायची. आणि आता आपल्याला त्याला लेस अटॅच करायची आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपली लेस येईल. तर आधी आपल्याला वरती जो आकार दिलेला आहे त्याला एक छोटीशी अशी सुंदर दिसणारी अशी आपल्याला लेस लावायची आहे. अशा प्रकारे. आता मध्ये जॉईंट द्यायचा आहे आणि ही लेस साईडनी राऊंड करून वरच्या आकाराला घ्यायची आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण खाली पण ती लेस तशीच घेऊन येऊ. मध्ये जॉईंट द्यायची पण गरज नाही येणार, कारण तीच लेस मध्ये जॉईंट होते आहे. बघा, किती छान दिसतो आहे आकार. अशा प्रकारे. ठीक आहे. आता आपल्याला जी मेन साडीची लेस आहे ती लावायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ती लेस जॉईंट करून घेतलेली आहे. किती छान दिसते. अशा प्रकारे आपली पहिली बाही तयार झाली. आता आपण दुसरी बाही सेम त्याच प्रकारे बनवून घ्यायची आहे. सेम प्रोसेस येईल. बघा. आणि तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी अशा रोज नवीन टिप्स आणि डिझाईन्स तुमच्यापर्यंत अशीच पोचवत राहीन. डिझाईन्स आवडली तर शेअर करत राहा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बघा, किती छान. एकदम सोपी आणि
हां, आपल्या सोप्या भाषेत सांगितलेली डिझाईन आहे. कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. ही बघा दुसरी बाई पण तयार केलेली आहे. एकदम सोपी आणि कमी वेळेत तयार झालेली बाई आहे. याला पण खाली सेम पट्टी लावून घ्यायची. सेम लेस लावायची. आणि यात काही अवघड नाही आहे. अगदी सहज आणि सोपं आहे. कोणीही ही डिझाईन करू शकतं. अशा प्रकारे कोणताही आकार आपल्या बाईला देऊ शकतो. खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते. आणि रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बघा झालेली आहे आपली बाई तयार. बघा आणि इथे आपण बटन्स पण लावू शकतो. आपल्याला वाटले ते छोटे छोटे बटन्स आपण ह्या ठिकाणी मध्यभागी लावू शकतो. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.